छोटे. आणि ही कोणाची बंदूक आहे? माझीच आहे. तुझीच आहे व्हय? इथं पडलेली माझी बंदूक. इथं पडली होती व्हय? परी काय? ऐक की, मी आले टेलरनीकडनं जाऊन. काय? हा तुझा मी घरात भाजी कुंडी खेळतो. हा आले लगेच. बर. गार सावली बी आहे. आली असं घरी स्वयंपाक केला नाही म्हणून गिळायला इकडं तर 1 तासभर तर घरी जातच नाही. म्हणजे कसं वाट बघन बघन चट जाईन घरी निघून. पोटात आग पडल्यावर थोडी थांबायची इथं जाऊन चटणी. तासभर तर जाणारच नाही. काय ग पारे एकटीच बसली, मम्मी कुठं आहे? काय नाही गा, त्या बसले निवांत. बर बर बरे. अगं त्या जांभळ्या द्यायला लागली. भूक लागली गाय तुला? होय अगं परी, लयच पोटात कावळ वरडायला लागले तर. अगं त्या तू कवा जेवण करून येतीस? जेव्हा तेव्हा उपाशीच येतीस. तू लय चुरू चुरू बोलू नको. मी माझ्या भावाच्या घरी आली, तुम्ही मायली की लयच नाटक करताय ग. तुम्हा दोघींना काय करायचंय ग? आम्हाला काय करायचंय? मला जीनची पॅन्ट आणि मम्मीला 9000ची साडी. तू आली की तुझं पुढं पुढं लय करावं लागतं. पाण्यास दी, ताट दी आणि माझ्या मम्मीला स्वयंपाक करायला लावतीत. बरं बरं, लय लहान लेकरांनी चुरू चुरू बोलायचं नसतं. जा तुझी मम्मी कुठे गेली बोलून आण जा. बर बर. तू आली की तुझा लय ताप असते. बर बर आणि ती बोलून. अगं मम्मी, आत्या आली तर तुला आत्याने बोलवले. अगं परी, आत्या आली काय? आत्याला सांग की शेजारीच्या बाळाला आंघोळ घालायची म्हणून मम्मी तिथं थांबली. आणि आत्या आल्यावर जांभळ्या बिंबळ्या देत होती काय? हा. घरी केला नसन स्वयंपाक म्हणून गिळायला आले असं हिता. आता लय तुझ्या आत्या जीव किती. जा तू. अगं मम्मी, ही तर कुठं बाळ दिसतंय? आंघोळ घालायला आली बाळाला. तुला काय करायचंय ग परी? तुझ्या आत्याला बघितलं म्हणून तर मी इकडे आली पळून. तू ग बस जा, तुझं तू जा. बर बर, आत्या आली म्हणून बसली काय? सांगते आत्याला जाऊन. परीला तर म्हणले मी की आत्या आली म्हणून मी इकडे बसले. परी जाऊन सांगायची तर नाही. जाऊन बघतेच. आत्या मला बी तिकडं खुर्ची. तुला पण बसायचंय? हा. बस. काय झालं? कुठे आहे मम्मी तुझी? हाय. कुठं आहे? अगं त्या मम्मी शेजारण्याच्या घरी बसली. बर बर, कवा येते काय माहिती. अगं त्या तू काय खाती? अगं परेश, घरात जाऊन मी डब्यातले शेंगदाणे खात बसली. तुझी मम्मी कधी येते काय माहिती, कधी स्वयंपाक करती. तुझी मम्मी जाऊन बसली की तिकडं, अजून ये नाही. अगं त्या तुला जावं तवा खायलाच लागतं. खाती माकडावानी आणि राहतेच लाकडावानी. होय परी, एवढी पातळ व्हायला लागली. अगं सारखी जनावर चरल्यावर चरती तरी माझी तब्येत सुटणं. काय करू ग? अगं त्या कवा बी खायचं नसतं. कवा बी खाती म्हणून तर तुझी तब्येत सुट नाही. खाती माकडावानी आणि राहते लाकडावानी. तुम्हाला आधी सांग मग मी येणार आहे का नाही. नुसतं येऊन चुरू चुरू बोलायला लागली. इथं आग पडली पोटात. अगं त्या मी मम्मीकडे गेलते ना, मम्मी म्हणाली मला आत्या आली म्हणून तर मी तिकडं निघून गेले. मी आली म्हणून मम्मी निघून गेली काय? आता मी जातच नाही, इथंच बसते. वाटच बघते तुझी मम्मी कुठपर्यंत येईल. कवा आला तुम्ही? जेव्हा तुम्ही निघून गेला ना तेव्हाच आले मी. बरं चला जेवाय करतो. मला जेवायला करत नाही. माझ्याच भावाचं घर आहे, तसं जेवायला करत नाही तीच बघते.